श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आता वास्तुशास्त्र आणि झोपेचे नियम याविषयीच आज मी तुम्हाला माहिती घेऊन आलेले आहे। कारण बरेच जण खूप चुकीच्या पद्धतीने झोपत असतात किंवा चुकीची पद्धत वापरत असतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात। तर वास्तुशास्त्र काय सांगतं झोपण्याच्या बाबतीत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर सगळ्यात आधी दुसऱ्यांचे अंथरूण किंवा पांघरून घेऊन झोपल्याने त्या व्यक्तीचे आजार किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येत असते, असं हे विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर हाताचा किंवा उशीसारखा वापर करून आपण त्यावरती हातावरती डोके ठेवून झोपणे हे दारिद्र्याचे लक्षण आहे, असं महाभारतामध्ये सांगितलेलं आहे। तसेच घराच्या उंबरठ्यावर डोके ठेवून झोपणे हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे। नंतर एखादा अभ्यासू व्यक्तीने किंवा तपस्वी माणसाने कधीही रात्री उशिरापर्यंत जागू नये, कारण यामुळे त्याच्या बुद्धीचा क्षय होत असतो। तसेच ओल्या केसांनी कधीही झोपू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आरोग्य बिघडायला सुरुवात होते। तसेच झोपण्यापूर्वी आपल्या पितरांचे आणि कुलदेवतेचे स्मरण करावे, यामुळे दुःस्वप्ने किंवा अनेक वाईट स्वप्ने असतील ते पडत नाही। तसेच झोपताना अंगावर घेतलेले पांघरून पायाने झटकू नये, हे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे मानले जाते। नंतर चपला किंवा बूट असेल घालून कधीही पलंगावर बसू नये किंवा झोपू नये। तर नंतर आहे कपाळावर भस्म किंवा टिळा लावून जर झोपलं तर तो पुसून घ्यावा, कारण झोपेत त्याचं विद्रुपीकरण होतं आणि ते शुभ नसतं असं म्हटलं जातं। तसेच अन्नाचा कण किंवा अन्नाचा घास तोंडात असताना किंवा उष्ट्या हाताने झोपल्यास लक्ष्मी माता आपल्यावरती कोपत असते। तसेच पलंगावर बसून नखे कापणे किंवा केस विंचरणे हे घराच्या नाशाचे कारण ठरते। नंतर झोपताना कधीही तुळशीचे पान जवळ ठेवू नये किंवा तोंडात टाकू नये। तसेच घरामध्ये ज्या ठिकाणी धान्य साठवले जाते त्या खोलीमध्ये कधीही झोपायचे नाही किंवा झोपणे टाळावे। तसेच विनाकारण जास्त झोपणे हे तमोगुणाचे लक्षण आहे, जे माणसाला अधोगतीकडे नेते, असे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे। नंतर झोपताना आपले तोंड पश्चिमेकडे असेल तर मानसिक अस्वस्थता आपल्याला वाटत असते। तसेच कधीही पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये किंवा नग्न होऊन आपण झोपू नये, यामुळे आपल्याला पितृदोष लाभत असतो। तसेच गुरु, अग्नी आणि ब्राह्मण यांच्याकडे पाय करून कधीही झोपू नये। तसेच अंथरुणावर बसून जेवण केल्याने शरीरात रोगांचा प्रादुर्भाव होत असतो। नंतर अपरिचित किंवा अनोळखी व्यक्ती किंवा शत्रूच्या घरी कधीही झोपू नये। नंतर वास्तुशास्त्रानुसार ज्या खोलीत सूर्यप्रकाश येत नाही किंवा कोंदटलेला असतो, अशा खोलीत झोपल्याने आजारपण व अकाली वृद्धत्व येत असते। नंतर झोपताना पायावर पाय चढवून झोपल्याने नशिबाची साथ ही कमी भेटत असते आपल्याला। नंतर रात्री झोपताना तुटलेली किंवा फाटलेली चादर वापरणे म्हणजे दारिद्र्याला निमंत्रण देणे होय। तसेच गरुड पुराणामध्ये पलंगावर बसून रडणे किंवा शोक करणे अत्यंत अशुभ मानले जाते। तसेच रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजा उघडा ठेवून कधीही झोपू नये। तसेच जेवल्यानंतर लगेच झोपल्याने आपल्या शरीरातील चरबी वाढती आणि आपले आयुष्य हे कमी होत असते। नंतर झोपण्यापूर्वी कधीही कडू वस्तूंचे सेवन करायचे नाही किंवा त्या कडू वस्तू खाऊ नये। हे नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला शास्त्रानुसार खूप चांगल्या प्रकारात तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो। श्री स्वामी समर्थ।